नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण तळेगाव महामार्गावर महाळुंगे तालुका खेड गावाच्या हद्दीत गुरुवारी दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी सकाळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती महाळुंगे पोलिसांनी दिली. रामसुंदर रामखिलावण शाखेत वयवर्ष 47, सध्या राहणार महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार ओडकी जिल्हा रेवा मध्य प्रदेश. पिंटू राजन बिहारा वयवर्ष 25, सध्या राहणार महाळुंगे, मूळ राहणार पट्टा सुंदरपूर पुरी ओडिशा अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर रिक्षाचालक रोहिदास सीताराम आडे वयवर्ष 36, राहणार खराबवाडी, सागर मोहन मॉन्टी वयवर्ष 26, राहणार खराबवाडी, देशराज लोधी वयवर्ष 35, राहणार खराबवाडी तालुका खेड हे तिघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यातील रिक्षाचालक रोहिदास याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात ठार झालेले 2 प्रवासी हे कामगार असल्याचे व कामावर जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चाकणकडून MIDCच्या दिशेने निघालेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे पुढील चाक अचानक तुटल्याने रिक्षाचे संतुलन बिघडले. त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर तत्काळ सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रामसुंदर रामखिलावण शाखेत पिंटू राजन बिहारा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. चाकणमध्ये बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून रस्त्याने धावतात. प्रत्येक महिन्याला प्रशासनाचे हात ओले करून हे सगळे प्रकार सुरू आहेत. या भागातील अवैध प्रवासी वाहतूक प्रशासनासाठी दुभती म्हैस असल्याने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. अनेकदा अशा रिक्षांचे अपघात घडूनही ते दडवले जातात. त्यातून अशा भीषण घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील करंजविरे तालुका खेड येथील तळशेत येथे विजेचे शॉर्ट सर्किट आणि त्यातून गॅसचा स्फोट झाल्याने शेजारी असलेल्या 3 घरांना लागलेल्या आगीत संपूर्ण घरे भस्मसात झाली. सदरची घटना गुरुवारी 18 डिसेंबर 2025 रोजी घडली आहे. केवळ नशीब बलवत्तरमधून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. करंजविरे गावातील तळशेत वस्ती येथे लक्ष्मी बाळू दिवेकर, मोहन महादू दिवेकर, विठ्ठल गजाबा कोळेकर यांची घरे एकमेकांना लागून आहेत. घरात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. या भीषण आगीत घरातील गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला. यामध्ये 3ही घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले आहे. चाकण MIDC आणि चाकण नगर परिषद अग्निशामक दलाच्या अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले की स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत केली. आम्ही काही मिनिटात घटनेसाठी पोहोचलो. हे कुटुंब अतिशय गरिबीतील आहेत. त्यांना तातडीने भाड्याची खोली घेऊन राहता यावे यासाठी सगळ्यांना आवाहन करून या गरीब महिलांना आधार देऊन तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी 52,000 रुपये जागेवर गोळा करून दिले. यशवंत निवारा योजनेतून घरकुल देण्यासाठी प्रस्ताव करण्यास देखील सांगितले असल्याचे बुट्टे पाटील यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. या घटनेतील पीडित कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त अंगणवाडी सेविका लक्ष्मी बाळू दिवेकर मोबाईल क्रमांक 7822 05 76 03, मोहन महादू दिवेकर मोबाईल क्रमांक 9112 05 18 25 किंवा 86 68 93 18 96 आणि विठ्ठल गजाबा कोळेकर मोबाईल क्रमांक 81 04 73 75 89 यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चाकणजवळ नाणेकरवाडी हद्दीत CNG पेट्रोल पंपाच्या मागे एका रिक्षात 55 वर्षीय इसम बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याला उपचाराकामी चाकण ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तो औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं. नवीन कुमार शर्मा वयवर्ष 55, सध्या राहणार नाणेकरवाडी चाकण असे रिक्षात मृत अवस्थेत मिळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पोलीस अधिक तपास करत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर झगडेवस्ती चाकण तालुका खेड या ठिकाणी भरधाव इको मोटारीने एका तरुणीला धडक दिली. संबंधित तरुणी 50 ते 60 फूट अंतरावर उडून पडली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी इको कार क्रमांक MH14 ML 9622 या मोटारीचा चालक मच्छिंद्र दत्तात्रय शेळके वयवर्ष 37, राहणार नारायणगाव तालुका जुन्नर याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारी अश्विनी धनराज बारगचे वयवर्ष 17, सध्या राहणार कल्पतरू अपार्टमेंट चाकण, मूळ राहणार धारूर जिल्हा बीड असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
चाकण परिसरातील रस्ते काही भागात अपघातांचे डेंजर स्पॉट म्हणून ओळखले जातात. तळेगाव चाकण ते शिक्रापूर हा रस्ता अपघातांचा डायवे म्हणून ओळखला जातो. अनेक प्राणघातक अपघात या रस्त्यांवर नेहमी घडत असतात. पुणे नाशिक महामार्गावरील देखील चाकण ते वाकी दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणावर अपघात वाढलेले आहेत. मागील काही दिवसांत गंभीर ते प्राणघातक अपघात या दरम्यानच्या रस्त्यांवर वाढले आहेत. एका 17 वर्षाच्या तरुणीला इको मोटारीने चेंडूप्रमाणे उडवले, त्यात ती ठार झाली. तर MPSCचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणाला भरधाव मोटारीने धडक दिल्यानं त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दररोज या महामार्गावर अपघाताच्या गंभीर घटना समोर येत आहेत. महामार्गावर वाढलेल्या अपघातांनी सर्वांची चिंता वाढली आहे. शासनाला मात्र घाम फुटण्यास तयार नाही. रस्त्यांची कामे निविदा प्रक्रियेत अडवून ठेवण्यात अधिकारी आणि शासन धन्यता मानत आहेत. पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नेमके काय साध्य होणार? एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस ठाण्याची निर्मिती कशासाठी होत आहे? चाकण आणि महाळुंगे परिसरातील गुन्हेगारी प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध धंदे जैसे थेच आहेत. अशातच नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खूप मोठा संभ्रम आणि अविश्वास निर्माण झाला आहे. किमान एकाच गावचे 2 भाग झालेल्या ठिकाणी प्रशासनाने पुनर्विचार करावा. नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन तत्काळ या हद्दी पुन्हा निश्चित करण्यात याव्यात, अशीच नागरिकांची मागणी आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील 16 क्लस्टर्समधील 27 गावांसाठी तालुकानिहाय 1200 कोटींच्या खर्चाचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हा हाती घेण्यात आला आहे. खेड तालुक्यासह मुळशी, मावळ, शिरूर आणि हवेली या तालुक्यांमध्ये या प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास गेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर PMRDAच्या आकुर्डी येथील मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांची बैठक झाली. खेड तालुक्यातील दौंडकरवाडी रामनगर येथे शेतकरी कुंडलिक ज्ञानेश्वर लांडे हे शेतात काम करत असताना त्यांच्या गोठ्यातील 4 शेळ्यांना बिबट्याने हल्ला करून ठार केले. वन विभागाने या भागात पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. पवित्र इंद्रायणी नदी अक्षरशः विषवाहिनी झाली आहे. चिंबळी येथे कोल्हापुरी बंधाऱ्याच्या जवळ इंद्रायणी अशी फेसाळली असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. राजगुरुनगर येथे 10वीचा विद्यार्थी पुष्कर दिलीप शिंगाडे या शालेय विद्यार्थ्याचा 10वीमधीलच एका अल्पवयीन मुलाकडून निर्घृण खून करण्यात आला आहे. या झालेल्या दुःखद घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी शुक्रवारी दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता कॅन्डल मार्चचे नियोजन राजगुरुनगर येथे करण्यात आले आहे. 28 वर्षीय महिला पती 2 अपत्यांना सोडून प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून निघून आळंदी तालुका खेड येथे महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून घाटात फेकून दिल्याची धक्कादायक घटना 2 आठवड्यानंतर उघडकीस आली आहे. खून करणारा प्रियकर फरारी असून पाथरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 28 वर्षीय महिला 26 नोव्हेंबरला जालना येथून घरातून निघून गेली होती. घरच्यांनी 2 दिवस शोध घेतला. दरम्यान त्यांच्या शेतात काम करणारा जिजा वाघमारे राहणार फुलवाडी, आष्टी, जिल्हा जालना याने फोन केला व तिला 1 डिसेंबरला घरी आणून सोडतो असे सांगितले. मुदत टळूनही ती घरी न आल्याने घरच्यांनी पाथरी पोलीस ठाणे गाठून ती हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी महिलेच्या मोबाईलवरील कॉलची तपासणी केली. तिचे जिजा वाघमारेशी बोलणे झाल्याचा व जिजा वाघमारेच्या मोबाईलवरून हाजू पठाण राहणार वरखेड याच्याशी बोलणे झाल्याचा संदर्भ मिळाल्यानंतर पोलिसांनी हाजू पठाण याला बीड येथून ताब्यात घेतले. जिजा वाघमारे सोबत लग्न करण्यासाठी महिलेने घर सोडले. त्यांना आळंदी येथे लग्न करायचे होते. मला साक्षीदार म्हणून त्यांनी सोबत घेतलं होतं असे पठाणने चौकशीत सांगितले. 28 नोव्हेंबरला आळंदी तालुका खेड येथे येत असताना रात्री 11ला दोघात वाद झाला. त्यात वाघमारेने वाटेतच डोक्यात लोखंडी रॉड मारून तिचा खून केला. त्यानंतर पुढे पाथर्डी हद्दीत करंजी घाटात मृतदेह फेकल्याचे पठाणने पोलिसांना सांगितले. पठाणच्या जबाबानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तपासात करंजी घाटात महिलेचा मृतदेह आढळला. तो पूर्णतः कुजलेल्या स्थितीत होता. यातील संशयित जिजा वाघमारे फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय राजगुरुनगर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो वर्षांनंतरही अज्ञात वीरांच्या कहाण्या सांगणारे विरगळ चाकण तालुका खेड येथील ऐतिहासिक संग्रामदुर्ग किल्ल्यात मागील काही काळात मिळून येत आहेत. या भागात आजपर्यंत वराह मूर्ती तसेच अनेक विरगळ पुरुषांचे असल्याचे आढळून आले होते. मात्र आता महिला वीरांच्या कहाण्या सांगणारे विरगळ मिळून येत आहेत.
शेकडो वर्ष जुन्या वीर महिलांच्या कहाण्या सांगणारे विरगळ प्रथमच या भागात मिळून आले आहेत. शेकडो वर्ष जुन्या असलेल्या या निर्जीव दगडातून शूरवीर महिलांचा जिता जागता इतिहास समोर येत आहे. दरम्यान याच किल्ल्यांच्या बांधणीच्या वेळी चाकण पंचक्रोशी परिसरातील मंदिरे उद्ध्वस्त करून तटबंदी उभारल्याचे पुरावे देखील मिळून येत आहेत. आता या भागात काही बुद्ध मूर्त्या आणि स्तूप कोरलेले शिल्प मिळून आले आहेत. किल्ल्याच्या खंदकाचे आणि तटबंदीचे काम करताना अशा विरगळ मूर्त्या आणि कोरीव शिल्प आढळून आले असून त्या किल्ल्यात एका ठिकाणी आणून ठेवण्यात आले आहेत. याबाबत पुणे लाईव्हने फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत काय सांगितलंय पाहूयात. संवर्धन करत असताना बऱ्याच मूर्त्या इथं आढळून येतात. काय मूर्त्या सांगता येते आपल्याला? जय शिवराय. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठाननं ॲडव्होकेट किरण दशरथ जिंजुरके यांच्या नेतृत्वाखाली 1999 पासून काम चालू केलं. काम चालू करत असताना आपला किल्ला हा अशा लढाईचं आणि अशा इतिहासाचं सोनेरी पान आहे की जे पान इतिहास बाजूला ठेवून इतिहास वाचलाच जाऊ शकत नाही. स्वराज्यावरती झालेलं शाहिस्तेखानाचं आक्रमण आपल्या छातीवर 56 दिवस पेलून महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात असताना शाहिस्तेखानाला तिथपर्यंत जाऊ न देणं येतपासून तर स्वराज्याचं पोट आणि जी महाराजांची उक्ती होती की पोटास लावणे आहे, ही उक्ती सत्य ठरवण्यासाठी संग्रामदुर्ग 56 दिवस झुंजला. हा झुंजत असताना संग्रामदुर्गमध्ये जो इतिहास घडला त्या इतिहास घडण्यातून आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की शाहिस्तेखानाने जमिनीखालून सुरुंग लावले आणि त्यातून संग्रामदुर्गाचं बुरुज उडवले. ईशान्येकडचा बुरुज उडवल्यानंतर तो बुरुज त्यानंतर पुन्हा एकदा बांधला गेला, पण त्याची तितकीशी जडणघडण पूर्वीसारखी झाली नव्हती. परंतु तो बुरुज ढासळल्यानंतर त्या बुरुजामधून बऱ्याचशा मूर्ती बाहेर आल्या की ज्या भरावासाठी त्यामध्ये वापरलेल्या होत्या. त्यातून किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानने थोडासा त्याचा अभ्यास चालू केला तेव्हा लक्षात आलं की या ठिकाणी जे पुरातन असं श्री विष्णूंचं मंदिर होतं किंवा आपल्या आजूबाजूची आसपास जी काही मंदिरं होती ती मंदिरं पाडून हा दुर्ग बांधला गेला असावा. आणि त्या दिशेने ज्यावेळेस प्रवास सुरू केला, तो प्रवास सुरू केल्यावर इथेच येऊन थांबला की साधारणतः 12व्या-13व्या शतकामध्ये बहामनी लोकांनी ज्यावेळी हा संग्रामदुर्ग बांधला त्यावेळी आजूबाजूची मंदिरं पाडून आणली आणि त्याचे दगड हे हा संग्रामदुर्ग बांधण्यासाठी वापरले. आणि इतर ज्या मूर्ती आहेत किंवा विग्रह आहेत त्या मूर्ती त्यांनी भरावामध्ये अथवा त्या संग्रामदुर्गाच्या भिंती रचण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला. परंतु इतिहास हा इतिहासाच्या दृष्टिकोनातूनच परत बाहेर आला. ज्यावेळी ते पडलेला जो बुरुज होता त्या बुरुजातून त्या मूर्ती बाहेर आल्या आणि त्या मूर्तींनी सांगितलं आम्ही अशा 2-4च नाही बऱ्याच आहोत. असं का काय? जवळजवळ आता 200 विग्रह आता या ठिकाणी आपल्याला दिसता येते. आणि काल परवाच 1-3 मूर्ती समोर आल्यात. त्या मूर्ती आम्ही सर्व इतिहास संशोधक आणि मूर्तींचा इतिहास आणि त्या मूर्तींचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आवाहन करतो किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं की त्यांनी या ठिकाणी यावं, त्या मूर्ती अभ्यासाव्यात. आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी विरघळी पाहिल्या. स्वतः आम्ही इतर दुर्गांवरती जात असतो किंवा काही ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असतो, त्यामध्ये आम्ही पाहतो की तिथं विरघळी दिसतात. परंतु या ठिकाणी काही दुर्मिळ अशा विरघळी सापडलेल्या आहेत की ज्या महिलांच्या आहेत. त्यामध्ये एक महिला ही वाघावरती कट्यार घेऊन चाल करताना दिसतीये. एक महिला कट्यार घेऊन एखाद्या युद्धाला रणांगणाला सामोरी जाताना दिसतीये. आणि काही महिला ह्या हारांमध्ये दाखवलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीच्या विरघळी फार दुर्मिळ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नुकतंच ऑपरेशन सिंदूर झालं. त्या सिंदूरमध्ये आपल्या 3 महिलांनी जे अतुलनीय शौर्य गाजवलं, कदाचित त्यांचा वारसा हा आपल्याला त्या विरघळींमध्ये शोधावा लागेल. म्हणजे आपल्याला आपल्या इतिहासाची उकल होईल. तमाम सर्व मूर्ती अभ्यासकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या ठिकाणी यावं. या ठिकाणी मिळत असलेल्या सर्व मूर्ती आणि त्यांची जी काही या ठिकाणी विग्रह सापडलेत त्याची उकल करावी. कारण की प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करत नाही. आम्ही ज्या दिशेने आमचा अभ्यास सुरू केला आहे त्या दिशेने आम्ही तो प्रयत्न करतो आहे. परंतु ज्यांचा या विषयामध्ये गाढा अभ्यास आहे त्या सर्वांनी संग्रामदुर्गाला भेट द्यावी. नुकतंच 1 जानेवारी येते. दर 1 जानेवारीला गेली 25 वर्ष संग्रामदुर्गमध्ये
नित्यनियमाने संग्रामदुर्ग महोत्सव आपण साजरा करतो. या संग्रामदुर्ग महोत्सवामध्ये पावनखिंड दौड असेल आणि संध्याकाळी नितीनजी बानगुडे पाटील यांचं भक्तिशक्ती या विषयावरचं व्याख्यान असेल, तसेच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिका असेल. असं दिवसभराचा खूप मोठा भरगच्च कार्यक्रम किल्ले संग्रामदुर्गमध्ये होणार आहे. पुन्हा एकदा सर्व संशोधकांना, शिवप्रेमींना आणि इतिहास अभ्यासकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी संग्रामदुर्गला अवश्य भेट द्यावी. जय शिवराय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.